हर हर महादेव. तर कसे आहात तुम्ही? खूप दिवसानंतर आपली भेट झाली. तर हा व्लॉग खूप छान असा असणार आहे, कारण की मी आणि माझ्या बहिणीने 16 सोमवारचं व्रत केलं होतं. तर ते व्रत आम्ही 1 जानेवारीपासून पकडलं होतं आणि आता त्याचं उद्यापन श्रावण महिन्यात होत आहे. तर त्यासाठी आम्ही 16 जोडपी बोलवणार आहोत जेवायला. तर त्या जोडप्यांसाठी द्यायला आपण हे असे गिफ्ट्स तयार केले आहेत. तर त्या गिफ्टची पॅकिंग करून ठेवणार आहोत आम्ही, कारण की 2 दिवसावरच उद्यापन आलं होतं. तर ही अशी आमची पॅकिंग चालू होती. खूप छान अशी पॅकिंग केली होती, सगळ्यांना खूप आवडलेली. हे अशा प्रकारे आम्ही तयार करून ठेवलेले आहेत. 16 सोमवारच्या लास्ट दिवशी गिफ्ट द्यायला प्रत्येक जोडप्याला हे आपण असं प्रत्येकी एक गिफ्ट देणार आहोत. गुड मॉर्निंग. सकाळचे 8 वाजलेत आणि आता आम्ही महादेवाच्या मंदिरात चाललो आहे. सकाळी 5 वाजता उठून सगळे घरातली कामं केलेत आणि आता आम्ही निघालो आहे महादेवाच्या मंदिरात अभिषेक करण्यासाठी. ही सगळी टीम आहे आपली, यांना घेऊन आपण जात आहोत मंदिरात. तर हे मंदिर आमच्या घरापासून 2 किलोमीटरच्या अंतरावर आहे. मोळेश्वरमध्ये महादेवाचं एक मंदिर आहे. तर त्या मंदिरात आज आम्ही अभिषेक करण्यासाठी जात आहोत. आणि इकडे महाबळेश्वरमध्ये खूप जास्त पाऊस असल्यामुळे या पावसामध्येच हा कार्यक्रम पूर्ण होणार आहे. तर आमची अर्धी टीम मागं राहिलेली, तर ती येईपर्यंत आम्ही वेट करत होतो. मग ती आल्यानंतर आम्ही मंदिरात गेलो अभिषेक करण्यासाठी. तर हे समोरचं मंदिर आहे, छोटंसंच आहे पण खूप छान असं मंदिर आहे. तर चला आता आपण अभिषेक करून घेऊयात. यथा यथादाशिस्तानीषु सहस्तुमीमं गुणविशिष्टायाः शुभपुण्यतिथोः मम म्हणायचं आत्मनः स्मृती पुराणोक्त फल प्राप्त्यार्थ अस्माक सहकुटुंबानां सहपरिवाराणां मम ग्रहे 16 सोमवार प्रथम आवर्तन प्रीत्यर्थे श्री महादेव देवालया अभिषेक करिष्ये. त्यानंतर सुपारीवरती सोडा द्या, विड्यावरती सोडा. पुरुषं सह ज्ञात्वन्तरिक्षं वैश्वानृततीर्थ पुरुषं देवैज्ञमन्वानमस्य शग्रीष्मवशन्तं परिजनं त्रिसप्तमीतं कृतं देवैज्ञमन्वानप्तमन्तं वै प्रजतं पुरुषं जातं तेन वैकुण्ठा सत्यान्तरिषि तस्माज्जन्यं सम्भूतं पश्यं सर्वे समुद्रसिन्धुस्वरूपाम् अदच्छं विश्वौषधैर्षाच्यं भूतस्य दन्तम् ॐ पूर्णमतां पूर्णमीतं पूर्णमृणात् मुचन्ति पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. ओम नमः शिवाय. 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 स्मरता गुणगाता पावशी सदभक्ता गिरिजा कुमरा सूची विघ्नंता सर्वयं रावण्य रूप पाहता रमणी पडते देवा मान्य देवाचा देवी राजा मंगलमय मूर्ती तू या राजा देवी त्रिगुण विभूती धरती सर्वांग करकमणी परशु लाक्षणिक रत्नांगित वैभवदेव घरी आल्यानंतर पूजेची तयारी चालली होती.
तर मम्मी पप्पा काकांना मदत करत होते पूजेच्या मांडणीसाठी. मी आणि दीदी आवरत होतो. आम्हाला पूजेसाठी साडी घालायची होती, तर आमचं आतमध्ये आवरायचं चाललं होतं आणि बाहेर पूजेची तयारी चालली होती. आणि इथं आमचे नवीन कलाकार ट्रेन होत आहेत मेहंदी काढण्यासाठी. अनुश्री. घाण केलं ना बघ, मार देईन. पुसलं तर मार देईन. तर अशा प्रकारे काकांनी पूजेची मांडणी केली होती. खूप छान अशी ही मांडणी केली होती. आणि त्यानंतर आता आम्ही पूजेला बसणार होतो. आता परत हात कोरडी करून हातात अक्षर घ्यायच्या. आपल्या कुलदेवतेचं ग्रामदेवतेचं नामस्मरण करायचं, कळवायचं पूर्वजांचं. आज आमच्या या मुलींनी 16 सोमवार प्रथम आवृत्ती उद्यापन आज त्यांनी उपवास केली, त्याच्या निमित्ताने आज उद्यापन करतो. परमेश्वराने याच्यातून काही चूक वाक असेल ते माफ करून आमच्या घरादारात प्रपंचात सुख समाधान शांती लाभावी आणि परमेश्वर आम्हाला ऐश्वर्य शकलतले कुत्रस्थलानाम आचारलिंगम लिंगम शिवलिंगम जंगम लिंगम दशालिंगम महालिंगम षडलिंगानाम लिंगाचार सदाचार गणाचार वृत्त्याचार इति पंचाचारण गुरुलिंग जन्मविधि रुद्राक्ष मंत्र वाजुकष्टवर्णांचम ज्ञानप्राप्त्यार्थ वीरी वैष्णवहर गणपरम बलंतन्यकमंडलम. तुमची तांब्यावरती हात ठेवा आणि गंगेचं ध्यान करा. तांब्याला हळद कुंकू अक्षता वाहून घ्या, गंगेची पूजा करा. ओम मत कलश शंखरुद्रकंडे विष्णाम समाश्रिता कुंकुम सरसौभाग्यदायिनी अवीर गुलालमष्टगंधलेपनार्थी पूजनं च महं गर्ष परमेश्वरं देवानां प्रत्येकताहम्. ओम अष्टद्विपालाजिनमग्रष्टमो जगद्गुरु दारुकाचार्येण मावयामि स्थापयामि पूजयामि. ओम आघोरोभ्यं दगर्भ्यं घोरघोरेभ्यं दरेभ्यो सर्वेभ्योऽस्तु रुद्रेभ्यो श्री जगद्गुरु एको रामज्ञेन मावयामि स्थापयामि पूजयामि. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय तन्नो रुद्र प्रचोदयात्. ओम पंचाचारी देवतां प्रत्यर्थे पूजनं च महं गर्ष परमेश्वरं देवानां प्रतीक्रियर्तां सज्जूयाताय नमः सर्वणाय स्वाहा निवेदान्ति पानीयं समर्पयामि. तसंच आता ते नवग्रह आहेत ना, नवधान्यात परश्वेतं दिवाकरं सूर्याय नमः. ओम गदी शंकरं तुषारं पुष्यदूषितानवर्णं संभवं नमामि शनिनं चंद्रानाथाय शरणगतवत्सलं विश्वरूपाय अनन्तप्रतेरूपहीनाय नानारूपाय नमो. नमो निष्कलंकाय निर्गुणाय निर्विकार. ओम श्री महेश्वराय सर्वाधाराय पुण्यरूपाय पुण्यतीतेन भूस्वरूपाय जलमृतसमाचाय कथितं विकल्पितं गहूतकाव्राञ्चति विहितं राजकन्याकृतविधि तद्भूचन्द्रमा मनसृतं च. भगवान तुम्हारी चरणों में मैं भक्ति भाव से आयाहू. मनानंद की चंपक माला अर्पण करने लाया हूँ, अर्पण करने लाया हूँ. भगवान तुम्हारे चरणों में मैं भक्ति भाव से आया हूँ. आत्म प्रकाशन के लिए श्री धूप दीप मय लाया हूँ. जला अर्जितो मश्रेवन सिद्धा श्री गुण गातो पूज्य गजानन राज जय जय. लंबोदर गणराज जय जय. लंबोदर गणराज गुरुवांकुरानी मन केले जगाला करू आरती शिवाला. अशी 3 बोटांनी बसून लावायचं. असा हात टेकवायचा आणि तोच हात आपल्या कपाळाला लावायचा. गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. परमेश्वर बिनात थोडे हात मोकळून घ्या. ओम महित्रां कुंकुम सरसौभाग्यदायिनी अंगठ्या हरित्रां कुंकुम सरसौभाग्यदायिनी ईश्वरं देवानां विद्यामी सद्भूजात. प्रश्न वस्म पहिला आपल्या डोक्याला लावायचा. ओम महित्रां कुंकुम सरसौभाग्यदायिनी अक्षतांतुं समर्पयामि फुलवाणी. ओम बेलवृणाकारं तमीते अगरबत्ती ओढायची. रूपं दीपं कर्पूरवरं शरणार्थ नैवेद्य दाखवा. ओम शर्करा खंडनं खजुनिहाकिंद्राणाय स्वं. हा ठीक आहे, तळहातावर ठेवायचं. पाणी घेतलं. नैवेद्यं शतशोपेतुं नानावक्तपरिमेश्वर हरिविधं. तसंच खाली वापरून नमस्कार. आयुष्यमान. खूप छान पूजा झाली. पूजेचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर 16 जोडप्यांचे आम्ही अशा प्रकारे पाय धुवून घेतलेत.
मला कसं समजलं तुम्हाला माहिती असणार अध्यक्ष उपाध्यक्ष तो मला माहिती पडणार ना काय संदर्भ आहे. आहे का हाच व्हॉट्सअपला आहे का हाच सोळा जोडप्यांनी म्हणजे सगळ्यांनीच उपवास सोडला. उपवास सोडल्यानंतर प्रत्येकाला आम्ही वाण दिले. वाण दिल्यानंतर त्यांचे आशीर्वाद घेतलेत. खूप छान असे गोड आशीर्वाद दिलेत. त्याचा व्हिडिओ आम्ही नाही घेतला आणि खूप मस्त वाटलं, कारण की वाटलं नव्हतं एवढा छान कार्यक्रम होईल आणि खूप छान उद्यापन झालं. खूप मन भरून आलं होतं, मस्त वाटत होतं. कार्यक्रम झाल्यानंतर सगळे पाहुणे आपापल्या घरी गेलेत. हे पाहुणे जरा जवळ राहतात त्याच्यामुळे ते थांबले होतेत. आमचं सगळं काम उरकलं आणि त्यानंतर आम्ही असंच गप्पा मारत बसलो होतो. तर पूजेमध्ये काय काय झालं याच्यावरती खूप विषयावरती चर्चा चालू होती. ही फॅमिली आमच्या घरी आली ना की आमच्या गप्पा काही थांबणारच नाहीत, या चालूच राहतील. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला हा व्हिडिओ. अशा प्रकारे आम्ही वाण आणि गिफ्ट्स दिले होते आणि आम्हाला रिटर्न गिफ्ट्स पण मिळाले. त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. तर भेटूयात लवकरच दुसऱ्या व्लॉगमध्ये. बाय.